तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये कैरीच्या एक नाही दोन नाही तर 3 रेसिपी दाखवणार आहे। आंबट गोड थोडंसं तिखट चवीचं बघता तोंडाला पाणी सुटेल असं कैरीचं इन्स्टंट लोणचं, कैरीचं पन्हं आणि आंबट गोड चवीचा गुळ आंबा हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तुम्हाला हे तिन्ही पदार्थ नक्कीच आवडत असणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेत। आता देठाकडील भाग आहे तो काढून घ्यायचा। त्याला गुळ आंबा बनवणार आहे। कैरीची साल आहे ती काढून घ्यायची आहे। याप्रमाणे सर्व कैऱ्यांची साल काढून घ्यायची। तर कैरी मी इथे खिसणार नाहीये, तर याच कटरने मी पातळ असे लांब लांब काप करणार आहे कैरीचे। हे असे काप करून घेतल्यामुळे गुळांबा खायलाही छान लागतो आणि दिसतोही छान। ही अशी पातळ अशी कैरी कट करून घ्यायची। कैऱ्या पातळ अशा कट करून झालेत। आता याचा गुळांबा बनवूयात। कढईमध्ये कट केलेली किंवा किसलेली कैरी घालायची। आता यामध्ये कैरीच्या प्रमाणात चवीनुसार गुळ घालायचा। गुळ किसून घेतलाय। गुळ आंब्याला चव छान येण्यासाठी सुंठ पावडर, वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचंय। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। गरम होईल तसे मिश्रण पातळ होतं, तर गुळामध्ये कैरी चांगली शिजवून घ्यायची। आता याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं। गुळ आहे तो थंड झाल्यानंतर थोडासा घट्ट होतो, त्यामुळे मिश्रण आहे ते थोडंसं असं पातळ ठेवायचं आहे। गुळांबा तयार झालाय। गुळांब्याला रंग खूप छान आलाय। अगदी बघताच तोंडाला पाणी सुटेल असा दिसतोय, तसंच खायलाही खूप छान लागतो। ही झाली गुळांबा रेसिपी। गार झाल्यानंतर काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवू शकता। गुळांबा 5-6 महिने अगदी आरामात टिकतो। चपाती तसेच ब्रेड सोबत खायला खूप छान लागतो। आता कैरीचं पन्हं बनवायचं आहे। कैरीचं पाठीमागचं देठ आहे ते काढून घ्यायचं आहे। असे कैरीचे देठ काढून घेतल्यामुळे त्याचा जो चीक असतो त्याची चव पन्ह्यामध्ये उतरत नाही, त्यामुळे देठ काढूनच घ्यायचे। कुकरमध्ये थोडं पाणी घालून 2 ते 3 शिट्या करून कैरी शिजवून घ्यायची। गार झाल्यानंतर कैरीचा गर काढून घ्यायचा। पन्हं बनवता वेळेस कैरी आहे ती कमी आंबट असलेलीच घ्यायची, त्यामुळे गूळ किंवा तुम्ही साखर घालणार असाल तर ती कमी लागते। कैरी आंबट असेल तर कितीही गूळ घातला तरी पन्हं आंबटच लागतं। चमच्याने याप्रमाणे सालीचा गर काढून घ्यायचा। आता हा जो शिजवलेला गर आहे त्याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे। गूळ किसून घेतलाय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये साखर किंवा गूळ घालू शकता। सुंठ पावडर, वेलची पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। गूळ विरघळल्यानंतर याच्यामध्ये थंड पाणी घालायचं। आता हे पन्हं गाळून घ्यायचं। थंडगार कैरीचं पन्हं तयार झालंय।
या गरमीमध्ये एक ग्लास पण घेतलं की सगळा थकवा निघून जाईल. इतकं छान झालंय. तुम्हीही नक्की ट्राय करा. आता कैरीचं इन्स्टंट लोणचं बनवायचं आहे. कैरीचा देठाकडील भाग कट करून घ्यायचा आणि त्याची साल काढून घ्यायची. कैरी बारीक कट करून घ्यायची किंवा जाड खिसणी असेल तर त्याने खिसून घ्या. कैरी बारीक चिरून घेतली. आता याला फोडणी देऊयात. चमचाभर तेल घालायचं. यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि हळदीची फोडणी द्यायची. मेथी घालायची. कढीपत्ता घातला. फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची. कैरी घालूयात. गॅस बारीक करायचा आहे. फोडणीमध्ये कैरी व्यवस्थित परतून कैरीला एक छानशी वाफ द्यायची. वाफ दिल्यानंतर कैरी परत एकदा परतून घ्यायची. यामध्ये तिखट, चवीनुसार तिखट घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. साखर घातली आहे आणि गूळ घालायचा आहे. गूळ थोडा कमी पडला होता त्यामुळे पुन्हा एकदा मी याच्यामध्ये गूळ घातला. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. यामध्ये पाणी घालायचं आहे. कैरीच्या प्रमाणानुसार पाणी घालायचं आहे. मी तर 1 वाटी पाणी घातलंय. आता झाकण लावून कैरी शिजू द्यायची. याप्रमाणे कैरी शिजवून घेतल्यामुळे लोणचं आहे ते लगेच मुरतं आणि खायलाही पटकन तयार होतं. कैरी छान शिजली आहे. त्याला थोडासा असा रस ठेवायचा आहे. कैरीचं आंबट, गोड, तिखट असं चवीचं इन्स्टंट लोणचं तयार झालंय. हे लोणचं आहे ते 15 ते 20 दिवस अगदी आरामात टिकतं. अगदी पटकन होतं आणि खायलाही खूप छान लागतं. तुम्हीही नक्की ट्राय करा. तर आज कैरीच्या 3 रेसिपी बघितल्या. या अगदी सोप्या पद्धतीने पटकन बनवता येतात. तुम्हाला कोणती रेसिपी आवडली हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.